असू शकतात। त्यानंतर मुलांक 4। मुलांक 4 हा राहूचा मानला जातो, ज्यांचा जन्म 4, 13, 22, 31 तारखेला झाला आहे। आता राहू हा अचानक होणाऱ्या बदलांचा आणि क्रांतीचा कारक आहे। या लोकांचे विचार जगापेक्षा वेगळे असतात। ते प्रस्थापित नियम मोडण्यात माहिर असतात। आता 13 ही तारीख तर अनेक संस्कृतींमध्ये गूढ मानली जाते, म्हणजेच रहस्यमय। त्यांच्या बुद्धीचा अंदाज लावणं हे कोणालाही शक्य नसतं। त्यांच्यामध्ये गूढ विद्या असते आणि तंत्रमंत्रात या लोकांची ओढ जास्त असते। ही लोक स्वभावाने विद्रोही असतात, संशोधक वृत्तीचे असतात आणि अचानक निर्णय घेणारे असतात। त्यानंतर मुलांक 1, ज्यांचा जन्म 1, 10, 19 आणि 28 तारखेला झाला आहे अशा व्यक्ती। कारण 1 हा अंक सूर्याचा आहे। सूर्य हा राजा आहे। वर्चस्व गाजवण्याची वृत्ती यांच्यामध्ये असते, म्हणून या घातक मानल्या जातात। जर त्यांना कोणी कमी लेखलं किंवा त्यांच्या अधिकारावर गदा आणली तर ते सूर्यप्रकाशाप्रमाणे समोरच्याला जाळून टाकू शकतात। त्यांचा इगो म्हणजे अहंकार खूप मोठा असतो। ही लोक आत्मज्ञान आणि नेतृत्वाचे धडे देणारे आध्यात्मिक गुरु देखील बनू शकतात। ही लोक स्वभावाने स्वाभिमानी, महत्वाकांक्षी आणि हुकुमशहा प्रवृत्तीचे असतात। आता अध्यात्म सांगतं की कोणताही माणूस जन्मता घातक नसतो, तर त्यांच्यातील तमोगुण किंवा रजोगुण जास्त प्रभावशाली असतात। मग मुलांक 1, मुलांक 4, मुलांक 9 आणि मुलांक 8 असलेल्या व्यक्ती जास्त प्रमाणात घातक असू शकतात, मात्र नकारात्मकतेपेक्षा त्यांची तीव्र ऊर्जा, स्पष्ट व्यक्तिपणा आणि कठोर निर्णय क्षमता या उद्देशाने ती घातक असू शकतात। आता तीव्र ऊर्जा म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे आणि या तारखांच्या लोकांमध्ये ऊर्जा इतकी जास्त असते की जर ती सकारात्मक मार्गाला लावली नाही तर ती विनाशकारी